श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, कधी कधी माणूस आपल्याला हरवण्यासाठी फार मोठी तयारी करत असतो, पण त्याला माहीत नसतं ज्याला तो हरवण्याचा प्रयत्न करतोय त्याच्या मागे कोण उभा आहे. समोरचा माणूस आपली गणितं मांडत असतो. कुणाला काय सांगायचं, कुणाच्या मनात कोणता गैरसमज निर्माण करायचा, आपल्या कामात कुठे अडथळा आणायचा, आपल्याला कुठे कुमुकवत करायचं, सगळं काही ठरलेलं असतं. पण एक गोष्ट त्याच्या गणितात नसते, स्वामींची कृपा. आणि भक्तांनो, जिथे माणसांची गणिते संपतात तिथून स्वामींच्या कृपेची सुरुवात होऊ शकते. तुम्ही कधी पाहिलंय, एखाद्या व्यक्तीने तुमचं नुकसान करण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण शेवटी त्याच प्रयत्नामुळे तुमच्यासाठी नवीन संधी निर्माण झाली. ज्याने तुमचं काम अडवण्याचा प्रयत्न केला त्याचं कारणामुळे तुम्ही दुसऱ्या ठिकाणी पोहोचलात. ज्याने तुमच्या विरुद्ध लोकांना भडकवलं त्याचमुळे काही खरे लोक तुमच्या बाजूने उभे राहिले. ज्याने तुमची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला त्याच प्रसंगामुळे तुमची खरी ओळख लोकांसमोर आली. आणि मग मनात एकच विचार येतो, हे माझ्या विरोधात झालं होतं की माझ्या बाजूने. स्वामी भक्तांनो, कधी कधी संकटाचं रूप घेऊन आलेली घटना हीच तुमच्या आयुष्याची दिशा बदलणारी ठरते. म्हणून आज जर कुणी तुमच्या पाठीमागे बोलत असेल, कुणी तुमच्या नावाने गैरसमज पसरवत असेल, कुणी तुमच्या प्रगतीला अडथळा आणत असेल, तर आधी मन शांत करा. कारण तुमचं मन घाबरलं की दुसऱ्याच्या कटाला तुमच्या आत जागा मिळते. पण तुम्ही स्थिर राहिलात तर बाहेरचा डाव तुमच्या आयुष्यावर फार काळ राज्य करू शकत नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या विरुद्ध बोलणाऱ्या प्रत्येक आवाजाला उत्तर देणं आवश्यक नसतं. काही आवाजांना उत्तर दिलं की ते आणखी मोठे होतात. काही आरोपांना उत्तर देण्यापेक्षा शांतपणे आपलं काम करत राहणं अधिक प्रभावी असतं. कारण तुमचं आयुष्य जर सत्यावर उभं असेल तर वेळ तुमच्यासाठी काम करते. आज एखादा माणूस तुमच्याबद्दल चुकीचं सांगेल, उद्या दुसरा माणूस तेच खरं मानेल, परवा तिसरा माणूसही त्यावर विश्वास ठेवेल. पण सत्याला घाई नसते, ते शांतपणे आपल्या क्षणाची वाट पाहत असतं. आणि तो क्षण आला की एकही शब्द न बोलता अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतात. हीच तर स्वामींची लीला आहे. मंडळी, कधी कधी तुम्हाला असं वाटतं का, मी कुणाचं वाईट केलं नाही, मग माझ्याबरोबर असं का होतं? हा प्रश्न खूप नैसर्गिक आहे. पण स्वामी भक्ती तुम्हाला दुसरा प्रश्न विचारायला शिकवते. या प्रसंगातून मला काय शिकायचं आहे? कदाचित तुम्हाला लोकांवर विश्वास ठेवण्याची पद्धत बदलायची असेल. कदाचित तुमच्या आयुष्यात काही मर्यादा आखायच्या आहेत. कदाचित प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला सांगणं थांबायचं आहे. कदाचित स्वतःच्या कामावर अधिक लक्ष द्यायचं आहे. कदाचित तुम्हाला हे समजून घ्यायचं आहे की जवळीक आणि आपलेपणा हे दोन वेगळे शब्द आहेत. काही लोक जवळ असतात पण आपले नसतात. काही लोक दूर असतात पण मनापासून तुमच्यासाठी प्रार्थना करत असतात. म्हणून माणसं अंतराने मोजू नका, त्यांच्या कृतींनी ओळखा. स्वामी तुम्हाला हाच विवेक देतात. मंडळी, तुमच्या आयुष्यात जर एखादा माणूस सतत तुमची प्रगती सहन करत नसेल, तुमच्या चांगल्या बातमीवर त्याचा चेहरा उतरतो, तुमच्या यशात दोष शोधतो, तुम्ही एखादी नवीन सुरुवात केली की तुम्हाला घाबरवतो, तुम्ही पुढे जाऊ लागलात की तुमच्या मनात शंका निर्माण करतो, तर अशा व्यक्तीला बदलण्याची जबाबदारी स्वतःच्या डोक्यावर घेऊ नका. प्रत्येक माणूस आपल्या शब्दांनी बदलत नाही. काही माणसे फक्त अंतरामुळे आपल्या आयुष्यातून कमी होतात. म्हणून अंतर ठेवा, पण द्वेष नको. कारण द्वेषाने बांधलेलं नातं तुटलं तरी त्याची दोरी मनाला बांधून ठेवते. स्वामींच्या भक्ताला ती दोरी कापायला शिकायचं असतं, मन मोकळं करायचं असतं. पण मन मोकळं करणं म्हणजे पुन्हा त्याच व्यक्तीला आपल्या आयुष्याची चावी देणं नाही. क्षमाशीलता ठेवणं, पण शहाणपणा ठेवणं. मंडळी, आज मी तुम्हाला एक वेगळी गोष्ट सांगते. कधी कधी स्वामी तुमच्या शत्रूला तुमच्यापासून दूर करत नाहीत, ते तुम्हाला त्या शत्रूपेक्षा मोठं बनवतात. हीच खरी कृपा. कारण शत्रू दूर झाला तर एक समस्या संपते, पण तुम्ही आतून मजबूत झालात तर 100 समस्या आल्या तरी तुम्ही कोसळत नाही. कुणी तुमच्याबद्दल काही बोललं, तुम्ही स्थिर. कुणी तुमचं काम आवडलं, तुम्ही दुसरा मार्ग शोधता. कुणी तुमचा विश्वास तोडला, तुम्ही शिकता. कुणी तुमच्यापासून दूर गेलं, तुम्ही स्वतःला पुन्हा ओळखता. ही शक्ती कुठून येते? स्वामींच्या नामातून. नाम घेतल्याने बाहेरचं जग लगेच शांत होईल असं नाही, पण तुमच्या आतला गोंधळ शांत
होऊ लागतो आणि गोंधळ कमी झाला की निर्णय स्पष्ट होतात. म्हणून जेव्हा तुमच्या विरुद्ध काही घडतं त्या क्षणी लगेच फोन उचलू नका, लगेच उत्तर देऊ नका, लगेच भांडण करू नका. पहिल्यांदा शांत बसा, स्वामींचं नाम घ्या, परिस्थिती पूर्ण समजून घ्या आणि मग योग्य पाऊल उचला. कारण रागाच्या क्षणी घेतलेला निर्णय अनेक वर्षाचा पश्चाताप देऊ शकतो, पण शांत मनाने घेतलेला निर्णय तुमचं आयुष्य वाचवू शकतो. मंडळी, कदाचित आज कुणीतरी तुमच्यासाठी चुकीचे शब्द वापरत असेल, कदाचित तुमच्या मागे काही योजना आखल्या जात असतील, कदाचित कुणीतरी तुमच्या विश्वासाचा गैरफायदा घेत असेल. पण एक गोष्ट मनात ठेवा, दुसऱ्याचा हेतू तुमच्या हातात नाही, तुमची प्रतिक्रिया मात्र तुमच्या हातात आहे. त्याच्या कृतीचा भार स्वतःच्या मनावर घेऊ नका. त्यांच्या चुकीमुळे स्वतःचा स्वभाव बदलू नका. त्यांनी तुमच्यात कटुता निर्माण केली तर त्याचा विजय झाला, पण तुम्ही त्या कटुतेवर स्वामींचं नाम ठेवलं तर तुमचा विजय झाला. हे फार मोठं युद्ध आहे, बाहेरच्या माणसाशी नाही, स्वतःच्या मनाशी. आणि हे युद्ध जिंकलं की बाहेरचं बरंच काही आपोआप लहान वाटू लागतं. स्वामी भक्तांनो, आज तुमचं एखादं नातं तुटलं असेल, एखाद्या व्यक्तीने तुमचा विश्वासघात केला असेल, एखाद्यामुळे तुमचं काम अडकलं असेल, एखाद्याने तुमच्या नावावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं असेल, तर स्वतःला संपवू नका. तुमची किंमत कमी समजू नका. तुमच्या प्रवासाला दोष देऊ नका. कारण एक व्यक्ती तुमच्या विरुद्ध गेली म्हणून संपूर्ण जग तुमच्या विरुद्ध होत नाही. एक दार बंद झालं म्हणून संपूर्ण आयुष्य बंद होत नाही. एक विश्वास तुटला म्हणून विश्वास करण्याची तुमची क्षमता संपत नाही. आणि एक कट उघड झाला म्हणून तुम्ही कायम संशयाच्या कैदेत राहायचं नाही. स्वामी तुम्हाला सावध करतात, संशयी नाही. हा फरक समजून घ्या. जगाकडे संशयाने पाहू नका, पण विवेकाने पहा. माणसापासून पळू नका, पण स्वतःची मर्यादा ओळखा. आणि सर्वात महत्त्वाचं, तुमच्या जीवनातील प्रत्येक निर्णय भीतीने घेऊ नका, कारण भीतीने घेतलेला निर्णय तुम्हाला पुढे नेणार नाही. श्रद्धा आणि विवेकाने घेतलेला निर्णय तुम्हाला स्थिर करेल. आज स्वामींच्या चरणी बसून मनात म्हणा, स्वामीराया, माझ्या विरुद्ध कोण काय करतं हे जाणून घेण्यापेक्षा माझ्यासाठी योग्य काय आहे हे ओळखण्याची बुद्धी द्या. माझ्या विरोधकांवर विजय मिळवण्यापेक्षा माझ्या कमजोरीवर विजय मिळवण्याची शक्ती द्या. माझ्या आयुष्यात प्रत्येक चुकीची संगत ओळखण्याची दृष्टी द्या. ज्यांच्यामुळे माझं मन खाली जातं त्यांच्यापासून योग्य अंतर ठेवण्याची हिंमत द्या. आणि ज्यांच्यामुळे माझं जीवन उंचावतं त्यांची किंमत ओळखण्याची नम्रता द्या. ही प्रार्थना तुम्ही स्वामींसमोर करा. कदाचित तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल हा शत्रू नष्ट होण्यात नसून तुम्ही त्या भीतीतून बाहेर पडण्यात असेल. कदाचित तुमची खरी मुक्ती ही कोणाला हरवण्यात नसून स्वतःच्या मनात शांतता निर्माण करण्यात असेल. आणि कदाचित स्वामींची खरी कृपा ही तुमच्यासाठी लढण्यात नसून तुम्हाला इतकं सक्षम करण्यात असेल की चुकीची माणसं तुमच्या आयुष्याची दिशा ठरवूच शकणार नाहीत. म्हणून आजपासून मागे वळून प्रत्येक पाऊल तपासू नका. पुढे पहा, तुमचं काम करा, तुमचं ध्येय जपा, तुमच्या घरासाठी प्रयत्न करा, तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी मेहनत करा, तुमच्या स्वप्नांना पुन्हा उभं करा. आणि मनातील एक विश्वास, माझ्यावर कुणी डाव खेळला तरी माझ्या आयुष्याचा शेवट निर्णय त्या डावाने होणार नाही, कारण माझ्यासोबत माझे स्वामी आहेत. श्री स्वामी समर्थ. ज्यांच्या आयुष्यात विश्वासघात झाला आहे त्यांच्या मनात शांतता मिळू दे. ज्यांच्या मागे चुकीच्या गोष्टी बोलल्या जात आहेत त्यांना सत्याचा आधार मिळू दे. ज्यांच्या मार्गात अडथळे आणले आहेत त्यांना नवीन संधी मिळू दे. ज्यांनी चुकीच्या माणसांवर विश्वास ठेवला त्यांना त्यातून योग्य धडा मिळू दे. आणि ज्यांचं मन आज तुटलं आहे त्यांच्या तुटलेल्या मनात स्वामींच्या नामाची नवी उमेद जगू दे. कारण मग भक्तांनो, तुमचं आयुष्य कुणाच्या कटकारस्थानापेक्षा मोठं आहे, तुमचं भविष्य कुणाच्या मतापेक्षा मोठं आहे आणि तुमच्या स्वामींची कृपा तुमच्या आजच्या परिस्थितीपेक्षा खूप मोठी आहे. म्हणून उभे राहा, धीर धरा, नाम घ्या आणि पुन्हा सुरुवात करा. कदाचित ज्यांनी तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न केला त्यांच्यामुळेच तुम्हाला स्वतःची खरी उंची कळणार आहे. मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते
भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता. पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते. आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता. हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील. लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे. ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे. तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल. तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे. आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल. पुण्य फक्त अन्नदानानेच नाही तर विचारदानाने सुद्धा मिळते. म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा. तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात, तर ती लिखित जप असतो. तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते. तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते. त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा. इथे कोणी कोणाला जज करत नाही. आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत. तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः. 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 ओम श्री भय संतापहराय
स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भयसंतापहराय 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 स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भयसंतापहराय
स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री भय संतापहराय 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 स्वामी समर्थाय नमो नमः.
ओम श्री भयसंतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। 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 ओम श्री भयसंतापहराय
स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय 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 स्वामी समर्थाय नमो नमः।
ओम श्री भयसंतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भयसंतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भयसंतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भयसंतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भयसंतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भयसंतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भयसंतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भयसंतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भयसंतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भयसंतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भयसंतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भयसंतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भयसंतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भयसंतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भयसंतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भयसंतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भयसंतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भयसंतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भयसंतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भयसंतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भयसंतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भयसंतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भयसंतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भयसंतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भयसंतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भयसंतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भयसंतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भयसंतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भयसंतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भयसंतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भयसंतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भयसंतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भयसंतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भयसंतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भयसंतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भयसंतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भयसंतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भयसंतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भयसंतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भयसंतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भयसंतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भयसंतापहराय
स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भयसंतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भयसंतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भयसंतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भयसंतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भयसंतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भयसंतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भयसंतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भयसंतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भयसंतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भयसंतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भयसंतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भयसंतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भयसंतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भयसंतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भयसंतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भयसंतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भयसंतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भयसंतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भयसंतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भयसंतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भयसंतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भयसंतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भयसंतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भयसंतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भयसंतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भयसंतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भयसंतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भयसंतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भयसंतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भयसंतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भयसंतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भयसंतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भयसंतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भयसंतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भयसंतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भयसंतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भयसंतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भयसंतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भयसंतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भयसंतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भयसंतापहराय
स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री भय संतापहराय 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 स्वामी समर्थाय नमो नमः.
ओम श्री भयसंतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। 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 ओम श्री भयसंतापहराय
स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय 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 स्वामी समर्थाय नमो नमः।
ओम श्री भयसंतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः. 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 ओम श्री भयसंतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः.